मित्रांनो आपल्या ट्रॅफिक पोलिसला अडवलेला मिरची मिरची चाट मिरची आणि समोर बघता तो प्रवेशद्वार आहे. तर पूर्वीचे लोक असं बैलाच्या पायाने तोडून धान्य काढायचे. म्हणजे काही धान्य काढल्यानंतर अन्याबाईची आणि शुभमबाईची नवीन खरेदी ड्रायव्हर पाटलीनबाई आणि पाटील पान सुपारी खायला बसलेले. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचा गावची पोरं या चॅनल वरती. तर मित्रांनो, बरेच दिवस आपण प्लॅन करत होतो फिरायला जायचं आहे, तर फायनली आपण फिरायचा प्लॅन सक्सेस झालाय. तर मित्रांनो, उद्या आपण चाललोय फिरायसाठी. महाबळेश्वरला जायचं आहे, गणपतीपुळेला जायचं आहे. जवळजवळ 2 दिवसाची ट्रिप असणार आहे. अजून बरेच त्यामध्ये स्पॉट आहेत, प्राचीन मंदिरे वगैरे आहेत, तर मला दाखवायचा प्रयत्न करू आपण. मजा पण बरेच येणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला, कारण आपण आहोत टोटल 11 जण आहोत आणि आपल्याला बाईकवर जायचं आहे. तर पूर्ण आपण कसा जाणार आहोत, काय जाणार आहोत, तो पूर्ण सगळं दाखवायचा प्रयत्न करू आपण. जवळ 3 ते 4 पार्ट मध्ये आपली व्हिडिओ असणार आहे. तर बघूया, फुल मजा येणार आहे. तर सकाळी आपल्याला 4 वाजता निघायचं आहे आणि पोरं पण आता आपली बॅगी मस्तपैकी भरत असतील. तर बघू आपण काय काय करतात ती पोरं आणि त्यांची रिएक्शन घेऊ, त्यांना कसं वाटतंय फिरायला जायचंय, काय करतात ते आपण नक्की बघू. तर बघूया आपण काय करतात ते. बघा, मुंबईशी आलाय सुट्टी करून फिरायसाठी. काय बघ, कसं वाटतंय फिरायसाठी आला? कारण तुला असं वाटतंय? खूप छान वाटतंय. एवढ्या दिवसाचा प्लॅन 1 दिवसावर आलेला आहे. राज 5 महिन्याची प्लॅनिंग करून 2 दिवस आहे, 1 दिवस राहिलाय आपल्या इथं. 1 दिवसात निघू. फुल एक्साइटेड फिरायला जायला. गिल्ला टेन्शन दिलं, पैसे देऊ, मला काय झोप लागायची नाही. आता मजा फुल बॅगा एका भरायचं काम चालू आहे इथं. मस्त गोदऱ्या, कारण महाबळेश्वरला एवढी थंडी आहे बेकार. आणि किती गोदऱ्या घेतल्यास? 2 जॅकेट फुल घेतलेत. जॅकेट घेतलं. मस्त 4 वाजता जायचं आपल्याला. एकदम फुल थंडी असणार आहे, त्यासाठी आपण गुलाबी थंडीतनं जाणार आहोत. ग्लोव्ह बीज घेतलेत मुलांनी, एकदम फुल सेफ्टी, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. रातभर काही झोप नाही येणार वाटतंय. एकीकडं बॅगा भरायचं काम चालू आहे, ते एकीकडं मस्त गाड्यानं ऑइलिंग करतात, असं चैनी लूप मारतात. फुल तयारी चालू आहे इथे. अरे पोरांना 4 वाजता टाइम दिलेला, वाजलेत 5. आता झोपा उडालेल्यात, अजून एक बाकी आहे यायचं. हा बघा, सगळी पोरा रेडी झाली आणि हा बघा टी शर्ट न्यायला आता आलाय बॅगेतनं. काय बोलशी बोला. पप्पी उठ. बजरंगबली की ओके. गणपती बाप्पा जय. चला थेट महाबळेश्वर. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट भेटू प्रतापगडच्या पायथ्याशी, म्हणजे शिवकालीन खेडेगाव. तर तिथं जायचं आपल्याला. तर पहिला आपण स्पॉट आहे
मित्रांनो आता आपण पोचलो आहोत माणगाव मध्ये. पोरांना लागलंय तलप, जाम थंडी पडलं इकडे तर चहा प्यायला थांबले येवले चाय मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला या थंडीत ना? काय मागवल्यात? स्पेशल काहीतरी मागवलाय, दूध मागवलाय, चाय पिऊन त्याला भेटणार. जाम थंडी आहे, जाम थंडी आहे. येवले चाय बघूया किती गरम करता येईल. अरे वातावरण वातावरणच का? मित्रांनो आपल्या ट्रॅफिक पोलीसवर अडवलेला. आपले तर लायसन वगैरे आहे, काही टेन्शन नाही. मित्रांनो आता आपण पोहोचलो पोलादपूरला. कसं नाश्ता करायसाठी थांबलो. हे बघा छने सुजित पाटील आणलं छने. आयचं चाकणा बघू दे. काल ते शेंगदाणे आणले नाही. आपण दिलाय ऑर्डर वडापावची. बापू किती खाशील? किती खाशील? सगळ्यांना 2-2ची ऑर्डर दिलाय. भूक तर जाम लागलाय, कुठं भेटत नव्हतं हॉटेल. सकाळच्या वाजलेत 8:30 वाजता आपण पोचलो. जवळजवळ 1 तास आहे अजून पोचायला महाबळेश्वर. तर पहिला आपल्याला जायचं आहे प्रतापगड मध्ये. प्रतापगडला जायचं आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी एक शिवकालीन खेडेगाव म्हणून गाव आहे, तिथं आपल्याला पहिला जायचं आहे. बघायचं काय काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवू आपण, प्रयत्न करू. शिव किती मिनिटं लागतील जवळपास आपल्याला पोचायला तिथं? महाबळेश्वरला नाही, प्रतापगडला 40 मिनिटात आपण पोहोचू. ते बघा फिरायला आलेत आपण आणि इकडे बघा काय. तू मेरे से प्यार करती है की नाही? या वडापाव खायला. अजून आम्हाला पण आलेच नाही. खाय बघा किती चुंबऱ्या पडल्यात, चुंबऱ्या. लय भूक लागलाय. अरे ह्याला कशाला आणलाय? काय पण करतात त्याला कशाला आणला सोबत? आणि या वडापाव खायला. बाबू कशी टेस्ट आहे? जवाब आणि क्या बात है. विकी दादा पण आहे आमच्या सोबत. विकी दादा वडापाव खायला. विकी दादा वडापाव देते. विकवायला भरव बाप्या घे. मिरची चाट मिरची. विकी दादा आपण आम्ही आता मिरची भरवतो. मिरची देतो तोंड बंद केलं. चला या वडापाव, आपण वडापाव खातोय. निखिल
तर मित्रांनो आता आपण पोहोचलो प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि आता आपण जाणार आहोत शिवकालीन खेडेगावामध्ये. चला शिवकालीन खेडेगावात. तर मित्रांनो हा समोर दिसतो प्रतापगड किल्ला त्याच्या आपण पायथ्याशी पोहोचलो आणि आपल्याला जायचं आता शिवकालीन खेडेगावात. बघा हा समोरचा गेट आहे आणि आपली ही पब्लिक. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. तर काहीच आपण आलेलो तर शिवकालीन गावात. तर बघूया आपल्याला कसा गाव वाटतंय तो. आमचा गाव शिवकालीन नाही, आमच्या गावात प्लास्टरची सिमेंटची मातीची सगळी खराब घेतली. आमचा समोर असा मस्त असा मोठा हत्ती. दाखवासारखं बरंच इथे काय काय तुम्हाला पूर्ण दाखवतो. जे काय आहे ते पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल. आपल्यासाठी एंट्री मच्छीला तलवारी घ्यायचं काय विचार करा आत्ताच. गाईज मच्छीला आपल्याला तलवारी भेटलेल्या आहेत. बघूया चांगल्या वाटल्या ड्रेस वगैरे बरंच काय आहे घ्यायसारखं. आणि समोर बघता तो प्रवेशद्वार आहे. राज्य कसं होतं, जे जसं होतं तसं बघायला मिळालं. अगदी काश्मीर टू कन्याकुमारी गेला तरी जे बघायला मिळणार नाही ते इथे खरोखर लोकांनी तसं नोंद करून ठेवलेलं. अगदी राजांचं राज्य असं बघायला मिळेल 400 वर्षानंतर की न भूतो न भविष्यती. आपण काय काय आहे ते आपल्याला दादा गाईड करणार आहेत. तर पाहूया आपण. आता शेतात मशीन ट्रॅक्टरचा वापर करतात. तर पूर्वीची लोक असं बैलाच्या पायाने तोडून धान्य काढायचे. म्हणजे काही धान्य काढल्यानंतर जे काही पेंढा राहत होतो वर रचून ठेवला जातो त्याला उडवं म्हणतात. खाली मास पाहाडी बघा पाहण्यात मशाल घेऊन बैलगाडीमध्ये पण बसू शकता. पाठवून शिडी येत चढायला. मशालावरून प्रतापगड किल्ला दिसतो बघा पूर्ण. हो बसलाच नाही कधी बैलगाडी. बैलाची हे फोटो मी ब्लॉग काढते की. हे बघा इथं पण आहेत काहीतरी. अन्याबाईची आणि शुभमबाईची नवीन खरेदी. डायव्हर विश्वजित. पूर्ण प्रतापगड दिसतं. तर बघूया आपण. तुम्हाला पण दाखवतो. हा समोर दिसतो प्रतापगड किल्ला आहे. म्हणजे तोफेत कसा 2 प्रकारचा गोळ्याचा वापर करायचा, लोखंडाचा आणि दगडाचा. जो गोळा लोखंडाचा असतो तो गडाचा दरवाजा किंवा गडाच्या मोठमोठ्या भिंती आहेत त्या तोडण्या फोडण्यासाठी. जो दगडाचा असतो तो लोकांना फेकायला, म्हणजे हा दगड पाडला की त्याचा स्फोट होतो, नंतर बारीक तुकडे लोकांना लागतात. आणि सामान्य लोकांना जाती पाटी वरवंटी तयार करून देण्याचे हे पातोड लोक काम करायचे. करणूर महाराजांचे गुप्तेर असायचे. कुठून कसं जंगलातल्या वाटा सगळ्या मेंढपाळ लोकांना माहिती असते. गरुड बघा गरुड बसला.
इथे गायचा गोठा आहे. मित्रांनो गायचा गोठा शिवकालीन. इथे जेवण देतात, आतमध्ये स्वयंपाकघर आहे. जाते आणि स्वयंपाकघर, चूल वगैरे प्राचीन कालीन. घाबरलो आम्ही. हे ताक उसळण्यासाठी डेरा. नांगर वगैरे. मोबाईल ठेव थोडा. तिथे मंदिर वासुदेव मंदिर आहे. विठ्ठल रखुमाईचं मंदिर. कोंबड्या, शेळ्या, इथून कोंबड्या आहेत. वाघे कुत्रा. हे लोहारांचं घर आहे. हे महाराजांना सगळे शस्त्र तयार करून द्यायचे, भाला, कुऱ्हाड, कोयता. हे बुरुड आहेत, बांबूची वस्तू तयार करणार. इडली, सुपर, डाळ, कणगी आणि खाली विहीर पण आहे. काय आहे? घर आहे घर. हे बघा चूल पण आहे. बघा टोपल्या वगैरे. ही पाण्याची विहीर. पाणी काढत असताना तरी घरी भेटत नव्हती. काय करतेस तू? शुभम मस्त असं प्राचीन गाव बनवलेलं आहे. खेडेगाव असं बघा मस्त एकदम. हे दोघ जण आहेत, मस्त अशी शकत आहेत. ते कुत्रा आहे. बघू शकता चप्पल, चांबड्याची चप्पल करताना आहे. आणि त्यांचं घर आहे. बघाल तर बांगड्या वगैरे. त्यांचं घर. आणि इकडे मडकी घडवतात ते. हा कुत्रा, वाघे कुत्रा. आणि हे 3 जण खेळतायत विटी दांडू. आहे काय आहे काय आहे काय. अनिकेत, शुभम आणि आनिया. हे बघा आमचे कर्णधार घोड्यावर बसलाय. आण्या बाय आता घोड्यावर लग्नात नाही बसणार, पण इथे बसणार. हे बघा लग्नात बसेल का नाही काय माहिती घोड्यावर. बघा हा वाडा आहे पाटलांचा. विसू पाटील किचन आहे. संपूर्ण तांब्या पितळेची भांडी आहेत. मित्रांनो किचन आहे. बोललो मी. हे कोणाड आहेत उजऱ्यासाठी किंवा पण ते भेटून हे सुपारी कापायचे आणखी वेगवेगळे प्रकारचे. अडकीत ते गुणगुण्या पाटील आणि पाटील पान सुपारी खायला बसले. पाटलीन बाय आणि पाटील पान सुपारी खायला बसलेले. राजूट
हे पेठर आहे, संदूक म्हणजे किमती सामान याच्यात ठेवायचे. ही भारतीय बैठक आहे, दिवाण. तिकडे ड्रेसिंग टेबल आहे, लहान मुलाचा पाळणा आहे आणि नगार आहे. म्हणजे गाववाल्यांना काही सूचना द्यायची म्हणते त्याचा मोठा ढोल वाजवायचे. बघूया नगारा वगैरे आहे इथे. मस्त अशी तुळस आहे. हे पाटीलबाईची सुनस आहे वाटतं. नाही, सुनस आहे, सुनस. मस्त असं लाकडामध्ये काम केलं, एक नंबर. इथे स्टॅच्यूची वाटी उभा राहून फोटो काढायचा. हे ते चंद्रकर वगैरे लावा आणि फोटो काढा. फोटो काढा कोणत्या मोबाईल मधनं. इसू इकडे जा. हात पण असे ठेवा, गायब करा आणि पूर्ण असा कसला मावला वाटतंय. इसू इथं जा ना. हे करेन असा पुढे नका. महाराज बघा प्रतापगड किल्ला. क्लासिक रे वाटतंय. खरा मावला वाटतंय. काय दादा? पालखी पेठर आहे, शस्त्र ठेवण्यासाठी. फोटो सगळं. यांच्या इकडे माझ्या चालल्या मित्रांनो. नुसते फोटो काढा धावतात. हा बघा वाट बघताय कॅमेरा त्यांची. आपण टोटल सगळं कव्हर केलंय, तुम्ही बघू शकता. हा काय रे? बेडा आहे, घर आहे तिकडं. मित्रांनो जेवढं काय होतं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आपण. बघू शकता. आणि हा मॅप आहे प्रतापगडचे युद्ध. बघू दे. मित्रांनो शॉपिंग वगैरे करू शकता, वस्तू वगैरे. फोटो नको करू. चिंबोऱ्यानं मस्त आपल्या ना मच्छीची साठी कोलबी नाही मारणार. तर मित्रांनो हा हस्तकला आहे. ह्यामध्ये मस्तपैकी बऱ्याच वस्तू मिळतील तुम्हाला. आताचे कडे वगैरे, शिवकालीन प्राचीन वस्तू वगैरे. आतमध्ये व्हिडिओ आवडत नाही तुम्हाला दाखवलं असतं. आणि चिंबोऱ्यांसाठी मस्त की धनुष्यबाण काय बोलू शकतो याला. आपलं सगळं फिरून झालेलं आहे. आता थेट आपण भेटू महाबळेश्वर मध्ये. चला